या श्री क्षेत्र केतुरा गावामध्ये तुम्ही आम्ही श्रवण करू लागलो. तुम्ही आम्ही आज श्रवण करण्याकरता विराजमान झालेलो आहोत आणि श्रवण करण्याकरता आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. पण श्रवण करायची कशी करायची तर सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या शिवपुराण कथा सातत्याने श्रवण करायचे, सतत श्रवण करायचे. आणि जोपर्यंत सातत्याने श्रवण करत नाही तोपर्यंत तुम्हाला मला काय होणार नाही, याची प्राप्त होणार नाही. सतत करायची म्हणजे काय म्हटले, सप्ताह चालू आहे त्याच्यातले 2 दिवस तू श्रवण करायला जा, तू 2 दिवस ऐकायला जा, मी 2 दिवस जातो आणि उरलेले 2 दिवस बाळायला पाहिजे. असं जमाले का? घरातले वाटून घेतलं म्हटले 2 दिवस तू जा, 2 दिवस मी जातो आणि राहिलेले दिवस बाळायला पाठवू, तू जेवणही करी कथा श्रवण करी नाही. सतत काल श्रवण केली आज श्रवण करायची, आज श्रवण केली उद्याही श्रवण करायची, उद्या केली परवाही करायची, परवा केली त्याच्या तेव्हाही करायची. ही जोपर्यंत कथा या ठिकाणी चालू आहे ना तोपर्यंत कथा श्रवण करावं. बरं श्रवणाने काय होईल म्हटले, श्रवणाने काय होईल तर श्रवणाने तेच होतं म्हटले, जसं की शेतामध्ये ज्वारी गहू पेरला आणि आपल्याला नानाने तुकोबरायांच्या प्रमाणामध्ये सांगितलं. श्रवणाचे विषय पैसावे येऊनी आणि साम्राज्य होणे सुखी राहणे. याच्याकरताच आपल्याला यायचं. कशा करता आपल्याला तुम्हा मला या दुःखापासून मुक्त व्हायचंय आणि सुखाकडे यायचं. सगळे जीव जंतू दुःखामध्ये पीडित झालेले आहेत आणि ते शिव महापुराण सांगताय काय प्राप्ती होणार आहे. शिव महापुराण श्रवण केल्याच्या नंतर तापत्रय विनाशाय, या त्रिविध तापातून मुक्त करण्याकरता जे साधन आहे ना ते साधन म्हणजे शिव महापुराण. सर्व सुखात या शिव महापुराणाच्या श्रवणाने प्राप्त होत. मग शिव महापुराण आपल्याला सांगत राहतंय हे केल्याच्या नंतर तुम्हाला हे सुख प्राप्त होईल. आम्ही काय करावं की जे केल्याच्या नंतर